Good morning, friends. So, the next part of the topic reproduction is double fertilization. So, the point comes after the pollen pistil interaction. So, pollen and pistil interaction झाल्याच्या नंतर डबल फर्टिलायझेशनचा पार्ट येतो. सो आजच्या डबल फर्टिलायझेशनच्या पार्टमध्ये नेमकं काय काय आहे आपण आता बघूया. सो व्हॉट इज ॲक्च्युअल मीट बाय डबल फर्टिलायझेशन? First of all, what is fertilization? Then what is double fertilization? Then which are the terms which are useful for explanation of fertilization? So these are siphonogamy, porogamy, mesogamy, chalzogamy and syngamy. So what is actual these gametes means by? So हा सगळा पार्ट आपण आता ह्या पार्ट मध्ये बघूया किंवा टॉपिक मध्ये बघूया. So we very familiar with this figure. So that is the pollen. So this stigma, style and this ovary, and this one or this part gets zoomed in the diagram. So which shows anatropous ovule and embryo sac. So these diagrams are important for explaining this part. So आपण आता बघूयात नेमकं काय काय आहे याच्यामध्ये. सो त्याच्या अगोदर फर्टिलायझेशन म्हणजे काय ते आपल्याला बघायला लागेल. सो सिंपल डेफिनेशन फर्टिलायझेशनची काय होते? सो फर्टिलायझेशन इज नथिंग बट द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. द प्रोसेस ऑफ युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज नोन ॲज fertilization. So in case of sexual reproduction of the angiosperms, there is a special phenomenon, so which is known as double fertilization. मग आता डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय? फर्टिलायझेशन म्हणजे आपण काय सांगितलं की मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन, ज्याला आपण फर्टिलायझेशन म्हणणार आहोत. मग डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय? की ज्या वेळेला दोन वेगवेगळे मेल गॅमेट दोन वेगवेगळ्या फिमेल गॅमेट बरोबर एकाच प्रोसेसमध्ये कंबाईन होतील, युनियन होतील, त्यावेळेला त्याला आपण डबल फर्टिलायझेशन असं म्हणणार. सो बघूया प्रोसेस नेमकी काय आहे. सो द प्रोसेस स्टार्ट्स फ्रॉम पॉलिनेशन. सो आफ्टर पॉलिनेशन, pollen grain from anther gets transferred and deposited on the stigma. When pollen grain deposits on the stigma, the sugary substance present in the stigma get absorbed by the एक्सटर्नल लेअर ऑफ द पोलन ग्रेन, दॅट इज एक्झाईम. म्हणजे पॉलिनेशन झाल्याच्या नंतर पोलन ग्रेन ज्यावेळेला स्टिग्मावरती डिपॉझिट होतो त्यावेळेला एक्झाईम जे असतं पोलन ग्रेनचं ते त्या स्टिग्मामधलं शुगरी सबस्टन्स ॲब्सॉर्ब करायला सुरू करतं. आणि मग ते शुगरी सबस्टन्स जसं ॲब्सॉर्ब होईल त्यावेळेला नेमकं काय होतं, तर इंटाईन विच प्रेझेंट जस्ट इनसाइड द एक्झाईम गेट्स फिल्ड विथ द हेल्प ऑफ प्रोटोप्लाझम अँड द शुगरी सबस्टन्स कम्स थ्रू the stigma, exerts pressure on the internal part of the intine. So due to that, the surface of the intine gets expand and comes out from the germ pore which present on the exine. काय झालं नेमकं इथं की शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब केल्याच्या नंतर इंटाईन वरती प्रेशर पडायला लागतं आणि इंटाईन जे आहे ते जर्म पोर मधून काय होतं, बाहेर पडतं, रप्चर होतं. आणि मग आतमध्ये प्रेझेंट असणाऱ्या दोन प्रकारच्या सेल, जनरेटिव्ह सेल अँड ट्यूब सेल. सो दीज टू सेल्स गेट्स कम्स आउट फ्रॉम द जर्म पोर अँड एंटर्स इनटू द स्टाईल अँड फॉर्म्स ट्यूब लाईक स्ट्रक्चर विच इज नोन ॲज पोलन ट्यूब. सो इथं काय होतं, आता पोलन ट्यूब तयार होते आणि ही जी पोलन ट्यूब आहे या पोलन ट्यूब मध्ये जनरेटिव्ह सेल आणि ट्यूब सेल या दोघांचा कंटेंट येतो. इथंपर्यंत आपण बघितलं होतं कधी ज्यावेळेला डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट आपण पाहिलं होतं. आता पोलन ट्यूब जी आहे ती पोलन ट्यूब एंटर्स इनटू स्टाईल अँड मूव्ह टुवर्ड्स द ओव्हरी फॉर द फर्टिलायझेशन. आता काय होतंय, पोलन ट्यूब जी आहे ती पोलन ट्यूब पुढे सरकत 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 येणार आहे ओव्हरी पर्यंत, जिथे तिला फर्टिलायझेशन करायचं आहे. आता बघा, द पोलन ट्यूब्स कम्स टुवर्ड्स द ओव्हरी, म्हणजे आपण आता इथं आहोत या इथे. सो पोलन ट्यूब, हिअर इज ए पोलन ट्यूब. आता इथून पुढे महत्वाचा पार्ट आहे, कारण पोलन ट्यूब जे आहे ह्या पोलन ट्यूब मध्ये असणार आहे काय काय ते आधी बघूया. जनरेटिव्ह सेलचा जो न्यूक्लियस असतो ह्या न्यूक्लियसचं मायटॉटिक सेल डिव्हिजन होतं विदिन पोलन ट्यूब अँड फॉर्म्स टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. इथं नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार झाले आणि एक ट्यूबसेलचा न्यूक्लियस जो आहे तो ट्यूबसेलचा न्यूक्लियस ॲज इट इज पुढे असतो. म्हणजे पोलन ट्यूब जे आहे या पोलन ट्यूब मध्ये टोटल 3 न्यूक्लियस बघायला मिळतील.
One is tube nucleus, another or remaining two nuclei are known as non-motile male gametes. सो आता ही जी पोलन ट्यूब आली, ह्या पोलन ट्यूब मध्ये आपण सांगितल्या पद्धतीने आपल्याला 3 न्यूक्लिआय बघायला मिळतील. आता होतं काय की नॅचरल प्रोसेसमध्ये आलेली पोलन ट्यूब जी आहे, ही पोलन ट्यूब मायक्रोपायलर एंड मधून एंटर होणार. ही झाली नॅचरल प्रोसेस. पण आपण आता इथं बघतोय की काही टर्म्स आपण इथं लिहिलेले आहेत. सिफोनोगॅमी, पोरोगॅमी, मिझोगॅमी, चाल्झोगॅमी आणि सिनगॅमी. अगोदर या प्रोसेस काय काय किंवा टर्म्स काय काय त्या बघूया, म्हणजे प्रोसेस आपल्याला समजायला सोपी जाईल. So first one is siphonogamy. So what is mean by siphonogamy, which arises question for 1 mark. एका मार्कासाठी क्वेश्चन याच्यावरती अराइज होतो, लक्षात राहू द्या. So siphonogamy means transformation of the non-motile male gametes from pollen grain to ovule or ovary through pollen tube is nothing but siphonogamy. So siphonogamy म्हणजे काय लक्षात घ्या. आपण मगाशी सांगितलं होतं की तयार झालेले जे 2 मेल गॅमेट आहेत ते नॉन मोटाईल आहेत, आणि मग नॉन मोटाईल मेल गॅमेट्सना ह्या पोलन ग्रेन पासून ओव्हरी पर्यंत कोण घेऊन जाणार. सो इथून इथपर्यंत जे कोण घेऊन जातं तर पोलन ट्यूब घेऊन जाते. म्हणून ह्या प्रोसेसला आपण सिफोनोगॅमी असं म्हटलं. सो सिफोनोगॅमी मीन्स ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉन मोटाईल मेल गॅमेट्स फ्रॉम पोलन ग्रेन टू द ओव्हरी थ्रू पोलन ट्यूब इज नथिंग बट द सिफोनोगॅमी. सो दॅट इज द फर्स्ट टर्म. सेकंड टर्म, आता पोरोगॅमी म्हणजे काय बघा. मगाशी म्हटल्या पद्धतीनं आलेली पोलन ट्यूब जी आहे ही नॅचरली मायक्रोपाईल मधून आतमध्ये एंटर होईल एम्ब्रियो सॅक मध्ये जाण्यासाठी फॉर फर्टिलायझेशन. इफ और पोरोगॅमी इज द प्रोसेस ऑफ एंटरिंग ऑफ पोलन ट्यूब थ्रू मायक्रोपाईल इनसाइड द ओव्हरी इज नथिंग बट द पोरोगॅमी. पोरोगॅमी म्हणजे पोलन ट्यूब जर मायक्रोपाईल मधून आतमध्ये एंटर झाली तर त्याला आपण पोरोगॅमी असं म्हणणार. त्याच्यानंतर येते आता मिझोगॅमी. मिझोगॅमी म्हणजे काय बघा की जर ही पोलन ट्यूब मायक्रोपाईल मधून एंटर न होता ह्या 2 इंटिग्युमेंट मधूनच आतमध्ये एंटर झाली तर त्याला आपण मिझोगॅमी असं म्हणणार. सो मिझोगॅमी इज नथिंग बट द एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू इंटेग्युमेंट्स इज नोन ॲज मिझोगॅमी. आणि मग त्याच्यानंतरची जी आहे जिला आपण चाल्झोगॅमी म्हणणार आहोत, ही चाल्झोगॅमी म्हणजे काय की पोलन ट्यूब जर मायक्रोपाईल मधून एंटर झाली नाही, जर इंटेग्युमेंट्स मधून एंटर झाली नाही, जर ती डायरेक्टली चाल्झल एंड मधून एंटर झाली तर त्याला आपण चाल्झोगॅमी म्हणणार आहोत. सो चाल्झोगॅमी मीन्स द एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू चाल्झल एंड इज नथिंग बट द चाल्झोगॅमी. सो परत एकदा लक्षात घ्या. पोरोगॅमी एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू मायक्रोपाईल, मिझोगॅमी एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू इंटेग्युमेंट्स, and चाल्झोगॅमी द एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू चाल्झल एंड. सो ह्या झाल्या 4 टर्म्स. आता महत्वाची टर्म आहे ती सिनगॅमी. सिनगॅमी म्हणजे आपण काय बघूया. आपण आता इथं आलोय की पोलन ट्यूब जी आहे ती पोलन ट्यूब आयदर पोरोगॅमी और मिझोगॅमी और चाल्झोगॅमी 3 वे पैकी कोणत्याही एका वे मधून ती आतमध्ये आलेली आहे. इथं आपण आता आलो. आता सिनगॅमी म्हणजे आपण काय बघूया. सपोज इन दिस केस पोरोगॅमी टेक्स प्लेस. समजूया आपण की ह्या केसमध्ये पोरोगॅमी कंप्लीट झाली, म्हणजेच काय पोलन ट्यूब एंटर्स थ्रू द मायक्रोपाईल. आता होतं काय की पोलन ट्यूब ज्यावेळेला मायक्रोपाईल मधून आतमध्ये एंटर होईल त्यावेळेला पहिला जो ट्यूब न्यूक्लियस आहे, द ट्यूब न्यूक्लियस डिसअपियर्स द लेयर ऑफ द न्यूसेलस. न्यूसेलसचा लेयर काय करतो तो डिसअपियर करतो अँड रिमेनिंग 2 मेल गॅमेट्स गेट्स एंटर इनटू द एम्ब्रियो सॅक. पोलन ट्यूब मधल्या न्यूक्लियसनं काय केलं, न्यूसेलस रप्चर केला आणि आतमध्ये एंटर झाला, त्याचं काम झालं. आता राहिले 2 मेल गॅमेट्स पैकी फर्स्ट मेल गॅमेट गेट्स कंबाइन्स विथ एग ॲपॅरेटस. आपल्याला हे माहिती आहे की एम्ब्रियो सॅक मध्ये टोटल 7 सेल्ड 8 न्यूक्लियस असतात. म्हणजे चाल्झल एंडला असणाऱ्या 3 सेल ज्या होत्या त्यांना आपण अँटीपोडल सेल्स म्हटलं होतं. मायक्रोपायलर एंडला असणाऱ्या 3 सेल ज्या आहेत ज्याला आपण एग ॲपॅरेटस म्हटलं होतं, आणि पोलार बॉडी ज्या आहेत त्यांना आपण सेकंडरी न्यूक्लियस म्हटलं होतं. टोटल सेल होत्या 1 2 3 4 5 6 आणि 7, पण न्यूक्लियस होते 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पैकी
काय काय होतं आता बघूया. मेल गॅमेट मधला पहिला न्यूक्लियस हा एक ॲपरेटस बरोबर कंबाईन होतो, म्हणजे एक सेल बरोबर कंबाईन होतो. व्हेन वन मेल गॅमेट गेट्स कंबाइन्स विथ एक सेल, द सिनर्जी सेल्स गेट्स डिसअपियर. ॲट दॅट टाइम अँटीपोडल सेल्स आल्सो गेट्स डिसअपियर. म्हणजे काय काय झालं बघा. ज्यावेळेला पहिला मेल गॅमेट एकच्या न्यूक्लियस बरोबर कंबाईन झाला, म्हणजे पहिलं फर्टिलायझेशन झालं, त्यावेळेला सिनर्जिड्स आणि अँटीपोडल सेल्स डिसअपियर झाल्या, म्हणजेच पहिलं फर्टिलायझेशन झालं. इथे लिहितो मी, फर्स्ट मेल गॅमेट प्लस किंवा युनाइट विथ एक सेल फॉर्म्स. हा पहिला मेल गॅमेट जो आहे तो हॅप्लॉइड आहे, एक जी आहे ती पण हॅप्लॉइड आहे. ह्या दोघांच्या पासून जो तयार झाला तो होतो झायगोट, सो विच इज डिप्लॉइड. हे झालं फर्स्ट फर्टिलायझेशन. पहिला मेल गॅमेट कंबाईन झाला, पहिला मेल गॅमेट कंबाईन झाला एक बरोबर, हॅप्लॉइड हॅप्लॉइड डिप्लॉइड झायगोट तयार झाला. हा झाला पहिला फर्टिलायझेशनचा. आणि आता राहिलेला दुसरा जो मेल गॅमेट आहे, द मेल गॅमेट विथ फ्युजेस विथ द सेकंडरी न्यूक्लियस. पोलार बॉडीज ज्या राहिल्या आतमध्ये, त्या पोलार बॉडीज मध्ये दोन न्यूक्लियस आहेत. सेकंडरी न्यूक्लियस त्याला आपण म्हणतो, आणि सेकंडरी न्यूक्लियस हा डिप्लॉइड असतो. आणि मग त्याला जो फ्यूज झालेला दुसरा मेल गॅमेट जो आहे, तो दुसरा मेल गॅमेट म्हणजे सेकंड मेल गॅमेट आपण जो म्हणतो तो असतो हॅप्लॉइड. सो हा हॅप्लॉइड आणि हे दोन डिप्लॉइड यांच्यापासून जो तयार झाला त्याला आपण ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस असं म्हणणार. सो हे झालं फर्स्ट फर्टिलायझेशन. सो फर्स्ट मेल गॅमेट कंबाइंड विथ egg cell and forms zygote which is diploid, and the second male gametes combine with the secondary nucleus to form primary endospermic nucleus which is triploid. Hence we retain it as TPEN. So these two fertilizations collectively called as double fertilization. मग आता इथं पाचवी डेफिनेशन सांगायची राहिली होती, सिनगॅमी. व्हॉट इज मेड बाय सिनगॅमी? सो सिनगॅमी इज नथिंग बट द युनियन ऑफ फर्स्ट मेल गॅमेट विथ एग टू फॉर्म झायगोट इज नथिंग बट द सिनगॅमी. सो ही झाली पाचवी प्रोसेस. सो आता ह्या क्वेश्चन मध्ये की एक्सप्लेन जर डबल फर्टिलायझेशन असा जर क्वेश्चन आला तर ह्या क्वेश्चन मध्ये आपण लिहिणार आहोत पोलन पेस्टली इंटरॅक्शन कसं होतं ते थोडक्यात लिहिणार आहोत. आणि त्याच्यानंतर पोलन ट्यूब कशी तयार झाली आणि पोलन ट्यूब कशी आतमध्ये येते, आणि त्याच्यानंतर ह्या ज्या 4-5 डेफिनेशन्स आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत, ह्या आपल्याला लिहायच्या आहेत. त्या लिहून झाल्याच्या नंतर पहिलं फर्टिलायझेशन कसं होतं, दुसरं फर्टिलायझेशन कसं होतं, पहिल्या फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट काय, दुसऱ्या फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट काय, हे लिहून झालं की आपला डबल फर्टिलायझेशनचा पार्ट संपतो. थँक्यू.